नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण क्षेत्रफळ या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता इथे जरा आठवयामध्ये बघा, क्षेत्रफळाचे जी सूत्र आहेत, म्हणजे कशाचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ, हे जरा तुम्ही आठवून बघा. तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये ते शिकलेले आहात. तर इथे चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग, आणि आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, एल गुणिले बी. आता क्षेत्रफळ हे चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस किलोमीटर इत्यादी एककामध्ये मोजतात. कृती 1 बघा काय आहे इथे. खो खो, कबड्डी या खेळांसाठी आखलेली पटांगणे, टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट यापैकी शक्य असेल त्यांची लांबी व रुंदी मोजा. परिमिती व क्षेत्रफळे. आता इथे कृती 2 बघा काय आहे. अनिरुद्धच्या घराच्या एका भिंतीला नवा रंग द्यायचा आहे. भिंतीची लांबी 7 मीटर आणि उंची 5 मीटर आहे. रंगाऱ्याने रंग देण्याचा दर प्रति चौरस मीटर 120 रुपये सांगितला, तर त्याला रंगाऱ्याला किती रुपये द्यावे लागतील हे ठरवा. आता इथे हे उदाहरण बघा. इथे तुम्हाला एक आयत दिसतोय आणि त्या आयतामध्ये अजून एक आयत आहे. आता ह्या आयताची जी रुंदी आहे ती 30 मीटर आहे आणि लांबी इथे 40 मीटर आहे. आणि ह्या दोन आयतांमधील अंतर लांबीच्या ठिकाणी पण 2 मीटर आहे आणि रुंदीच्या ठिकाणी पण 2 मीटर आहे. आता हे उदाहरण बघा काय आहे ते. एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा एका आयताकृती बागेच्या, म्हणजे ही बाग आहे आयताकृती, आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे. म्हणजे ह्या आतल्या बाजूनी, हे बाहेरचं कुंपण आहे, ह्या आतल्या बाजूनी काय करायचं आहे, 2 मीटर लांबीचा इथे काय करायचं आहे, आपल्याला रस्ता तयार करायचा आहे कुंपणालगत. म्हणजे हे कुंपण आहे, याच्या लगत इथे 2 मीटर आणि हे आतमध्ये इथे ही बाग आपली. त्या रस्त्यावर 25 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर अशा आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा आणाव्या लागतील. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे की आधी त्या फरशा बसवण्याच्या भागाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. मग आता बागेचं क्षेत्रफळ किती आहे, 40 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी ही बाग आहे. मग 40 गुणिले 30 म्हणजे बागेचं क्षेत्रफळ, म्हणजे ह्या आयताकृती भागाचं क्षेत्रफळ. म्हणून मग 40 गुणिले 30 किती होतात, 1200 चौरस मीटर. आता रस्ता सोडून आतील बागेचे क्षेत्रफळ, म्हणजे आता 2 मीटर आणि हा 2 मीटर, हा रस्ता आपण सोडला तर आतल्या भागाचं क्षेत्रफळ किती येतं, 36 गुणिले 26. कारण हा 2 मीटर, हा 2 मीटर असा आहे, रुंदीचा 4 मीटर आणि लांबीचा पण हा 2 मीटर आणि हा 2 मीटर असं मिळून 4 मीटर. म्हणून इथे 40मधून 4 गेले 36 आणि 30मधून 4 गेले 26, यांचा गुणाकार येतो 936 चौरस मीटर. मग आता फरशा बसवण्यासाठी जो भाग आहे तो 1200 वजा 936 म्हणजे 264 चौरस मीटर इतका आहे. म्हणजे हा जो सगळा भाग आहे तो किती आहे, 264 चौरस मीटर. मग प्रत्येक फरशीचे क्षेत्रफळ 25/100 गुणिले 20/100. ही किती आहे, रस्त्याच्या ती फरशीचा आकार किती आहे, 25 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर. मग त्याला 100ने भागलं होते, ते किती येतं आपल्याला, 1/20 चौरस मीटर. कारण इथे बघा त्यांनी काय सांगितले, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर आणि 25 सेंटीमीटर बरोबर 25/100 मीटर. एका फरशीचे क्षेत्रफळ 120 चौरस मीटर, तर 264 चौरस मीटर जागेत बसणाऱ्या फरशांची संख्या काढू. मग इथे सूत्र बघा, फरशांची संख्या बरोबर जागेचे एकूण क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ, म्हणून 264 भागिले 1/20. मग आता हे भागिले ते हे गुणिले होणार आहेत, म्हणून 264 गुणिले 20 गुणिले झाले की 20 वरती जाणार, छेदामध्ये 1 येणार, तो काही आपण लिहित नाही. म्हणून 264 गुणिले 20 बरोबर 5280. म्हणून किती फरशा आणाव्या लागतील, 5280 एवढ्या फरशा आणाव्या लागतील.